थँक यू वैष्णवी. मी आजचं जे माझं विवेचन आहे हे अ, हे 2-3 वेगळ्या वेगळ्या भागात विभागणार आहे खरं म्हणजे. तर त्यातला पहिला आणि बेसिक म्हणजे आता आजच्या दिवसाचं नेमकं औचित्य काय? तर हा आजचाच दिवस का? म्हणजे हा खरा आपल्याला पडलेला प्रश्न. दुसरं म्हणजे वाचन प्रेरणा दिवस कुठून आला? नेमका कुठून आला? काय झालं? हे वाचन प्रवास आपण वाचनाची सुरुवात करत असताना नेमका मी पहिल्यांदा काय वाचू? मी सुरुवात कुठून करू? म्हणजे आपल्याला जे सामान्य वाचकांना जे प्रश्न पडलेले असतात, की मी जे वाचन केलेलं आहे, हे फार पूर्वी केलेलं आहे. आणि आता इतक्यात मी विशेष काही वाचलेलं नाही किंवा माझा जो गॅप आहे, त्यानंतर मी आता कुठून सुरुवात करू? तर हा आपला पुढचा प्रश्न पडलेला असतो. आणि आपल्याला त्याही पुढचा प्रश्न असतो ते म्हणजे काही वाचक असे असतात त्यांनी काहीच वाचलेलं नसतं आयुष्यात. म्हणजे अकॅडमिक पुस्तकं जर सोडली तर त्याच्या व्यतिरिक्त काहीच वाचलेलं नसतं. मग अशा वाचकांनी काय वाचायचं? कुठून सुरुवात करायची? आणि शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मोबाईल बाजूला ठेवून वाचायचं कसं? हाऊ टू विन ओव्हर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर ह्या एवढं डिजिटलायझेशन आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपण हार्ड बाउंड कॉपीज वापरायच्या, ह्या हार्ड कॉपीज वापरायच्या, हे कशासाठी? तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि शेवटी मात्र मी सगळ्यांना एक पुस्तकांची यादी देण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला सरळ एक पुस्तकांची यादीच मिळून जाईल, की कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, कोणती बऱ्याचदा अशी असतात वाचण्यासारखी भरपूर पुस्तकं असतात, पण टाळण्यासारखी सुद्धा पुस्तकं असतात. मग हे कसं ओळखायचं, की वाचण्यासारखं पुस्तक कोणतं आहे आणि टाळण्याचं पुस्तक कोणतं आहे? तर ह्याच्या सुद्धा काही क्लुप्त्या आणि सूत्र आहेत. तर त्याच्यावरती सुद्धा मी शेवटी बोलेन. तर मला वाटतंय अर्धा तास तरी माझ्याकडे आहे. मी अर्ध्या तासाच्या आतच हे सगळं बोलण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो आजचा वाचन प्रेरणा दिन आहे, हा आला कुठून? थोडक्यात सांगतो मी, हा वाचन प्रेरणा दिन आला कुठून ते. वाचन प्रेरणा दिन हा 2015 साली महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला हा एक प्रयोग होता. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या असं लक्षात आलं, की अब्दुल कलाम यांची जयंती ही आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करू शकतो. मग आता हा वाचन सप्ताह म्हणून पण पाळला जातो बऱ्यापैकी. पण तरीही शाळा, कॉलेजेस आणि सर्वच वाचनालय वगैरे या ठिकाणी हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. तर हा संक्षिप्त इतिहास आपल्याला आता इतिहासात म्हणजे फक्त आजचं औचित्य आहे वाचन प्रेरणा दिनाचं त्या निमित्तानं माहीत असावं, की आपण इथं का जमलो आहोत. म्हणून हे औचित्य कुठून आलं त्याबद्दल थोडंसं. अब्दुल कलाम यांचं ग्रंथप्रेम हे सर्वांना माहितीच आहे. म्हणजे त्याच्याविषयी काही वेगळं बोलण्याची गरज नाही. अब्दुल कलामांच्या नंतर त्यांचे 4 कपड्यांचे जोड, 2 शूज आणि 7 कपाट भरून पुस्तकं आणि 4,000 समथिंग काहीतरी कॅश. तर एवढंच फक्त त्यांच्यानंतर त्यांचं सापडलं होतं. त्यांच्याकडं असणारे त्यांच्या जे मानधनाचे पैसे होते, ते सुद्धा ते वाटून टाकत होते. म्हणजे गरिबांना हे करत होते, गरजूंना अ, वाटून टाकत होते. म्हणजे त्यांच्याकडे काहीच शिल्लक नव्हतं. पण तरी पण आपण अशा व्यक्तीचं नाव आजही घेतोय. त्या व्यक्तीच्या नंतर सुद्धा भारतरत्न अब्दुल कलामांचं नाव घेतोय. त्याचं कारणच हे आहे, की त्यांच्याकडे असलेली त्यांची वाचन संपदा. तर आता मी थोडक्यात प्रवासाला, ह्या वाचन प्रवासाला सुरुवात कशी करायची? आणि मी जर आत्तापर्यंत एकही पुस्तक वाचलेलं नाही, तर मी नेमकं कुठलं पुस्तक वाचू आणि नेमकी सुरुवात मी कशी करू? तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपण जेव्हा वाचायला सुरुवात करतो, आता बघा आता हे आपण मीटिंगला जे जॉइन झालेले आहोत, हे सगळे मोस्टली 16 ते 25 ह्या वयोगटातले आहेत. काही जण 16 ते 30 म्हणूया आपण. 16 ते 30 ह्या वयोगटातले आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की आपल्याला वाचायला येतं. आपण अकॅडमिक बुक्स वाचलेले आहेत. म्हणजे आपण कॉलेजची, शाळेची पुस्तकं ही वाचलेली आहेत. हे वाचतोय नियमितपणाने. तर मग आता मी कोणतं पुस्तक वाचू? की जेव्हा मी शाळेची पुस्तकं सोडून काहीच वाचलेलं नाहीये. तर
अशा व्यक्तींसाठी काही पुस्तकं अशी असतात. म्हणजे हे हे समजून घेतलं पाहिजे, की आत्ता जर का तुम्ही कुठलं जड पुस्तक वाचायला घेतलं, म्हणजे अल्बेर काम्यूचं आउटसाइडर असेल किंवा जॉर्ज ऑर्वेलचं 1984 असेल किंवा हेनरी डेव्हिड थोरोचं वॉल्डन असेल, तर ही पुस्तकं आता तुम्ही वाचायला घेतली तर ही तुम्हाला जड वाटतील. आणि मग काय होईल, तर इथून पुढे तुम्हाला वाचू वाटणार नाही का? तुम्हाला असं वाटणार की ते आपल्या डोक्याच्या वरून जातंय. त्यापेक्षा वाचायलाच नको. आणि वाचण्यापेक्षा मग काय मूव्ही बघणं केव्हा पण सोपंच, रील्स बघणं केव्हा पण सोपंच. तर अशा पद्धतीने आपला विचार त्या मार्गाने लागायला लागतो. तर मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे, की आपल्याला जर वाचायचंय, आपल्याला जर पुस्तकं वाचायची आहेत, तर आपल्याला प्रथमतः अकॅडमिक पुस्तकं सोडून इतर पुस्तकं आपण कोणती वाचली आहेत का? आणि ती जर वाचली नसतील, तर ती वाचण्याची आपल्याला सवय लावून घ्यावी लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपलं प्रत्यक्षातलं वय आणि आपलं वाचन वय ह्यामध्ये खूप मोठा फरक असतो. आता हे कसं काय बघा, जर मी सुरुवातीपासून म्हणजे मी शाळा शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त एकही पुस्तक वाचलेलं नसेल, तर मला कोणतंही प्रोजेक्ट स्वरूपाचं पुस्तक हाती घेताना ते जड जाईल. आणि मग मला सेपियन्स सारखं पुस्तक वाचून कळणार नाही. मला अ, ढसाळांची एखादी कविता आहे, ती वाचून कळणार नाही. मला तराळ-अंतराळासारखं एखादं आत्मकथन आहे, तर तेही वाचून कळणार नाही. तर हे कशामुळे होईल? कारण माझं वय आणि माझं वाचन वय ह्यामध्ये फरक आहे. तर जेव्हा आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे असते, की मी सुरुवात कुठून करू? तर आपण शेवटची कविता तुम्हाला कोणती आहे? हे जर तुम्हाला मी प्रश्न विचारला, तर आपण म्हणजे अगदी "या बालांनो या रे या" तिथं जाऊ किंवा "नेमजसी सागरा, सागरा नेमजसी परत मातृभूमीला प्राण तळमळला." तर त्या सावरकरांच्या त्या कवितेपर्यंत. म्हणजे आपण पाठीमागं किती जातोय बघा. आपण कविता मागच्या वर्षातली, 2 वर्षातली का सांगू शकत नाही? तर ह्याचं कारण हे आहे, की मधल्या काळात आपण त्या ज्या काही कविता वाचल्या, ती जी काही पुस्तकं वाचली, ती फक्त एक एक्झाम देण्यासाठी, फक्त परीक्षेचा भाग म्हणून वाचली. तर मग आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय केलं पाहिजे? तर आपण आपलं अ, वाचन वय समजून घेऊन आपण कथा, कादंबऱ्या आणि कविता ह्यांच्या वाचनापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आपल्याला एक वाचनाची सवय लागेल. मग ही वाचनाची सवय लावून घेत असताना सगळ्यात पहिल्यांदा काय वाचायचं? तर अगदी सो सगळ्यात सोपी पुस्तकं जी मानली जातात, सगळ्यात बेसिक पुस्तकं जी मानली जातात, ती वाचली पाहिजेत. तुम्ही अगदी अ, अंक घेतले चंपक मराठी किंवा बालभारतीची जुनी पुस्तकं घ्या. 8वी, 9वी, 10वी, कुमार भारती 11वी, 12वी ही जर पुस्तकं घेतली, तर ही पुस्तकं सुद्धा तुम्हाला सुरुवातीला फायदेशीर ठरू शकतात. आता मी पुस्तकांच्या कडे जाणार आहे हळू आणि पुस्तकांची यादी खरं म्हणजे आपल्यापैकी कुणीतरी जर ती यादीच आपल्या मेसेज बॉक्समध्ये टाकली, तर त्याचा जास्त फायदा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण सॉरी सगळ्या आपल्या श्रोत्यांना पण होऊ शकतोय. तर काही पुस्तकं असतात, ती म्हणजे मस्ट रीड प्रकारची पुस्तकं असतात. म्हणजे ते पुस्तक तुम्ही वाचलंच पाहिजे. ते पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. अशा प्रकारची काही पुस्तकं असतात. म्हणजे एक नेल्सन मंडेला नावाचे एक अ, दक्षिण आफ्रिकामध्ये काळे-गोरे भेदभाव आहे. तर ते कृष्णवर्णीय लोकांच्या हक्कांसाठी लढणारे नेल्सन मंडेला. ते एकमेव व्यक्ती आहेत, जे भारताचे नसून सुद्धा त्यांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. तर ते नेल्सन मंडेला. अतुल कहाते यांनी लिहिलेलं नेल्सन मंडेला नावाचं पुस्तक. आपण वाचलंच पाहिजे. ते चरित्र आहे. दुसरं पुस्तक म्हणजे एका छोट्याशा मुलीच्या नजरेतून शिक्षण व्यवस्थेवरती केलेलं भाष्य. हे तोत्तो-चान नावाचं दुसरं पुस्तक. तोत्तो-चान म्हणजे अ, ही जपानमध्ये राहणारी एक छोटीशी मुलगी. तेत्सुको कुरियोनागी ह्या जपानमधल्या संचालिकेनी दूरदर्शनच्या संचालिकेने लिहिलेलं पुस्तक तोत्तो-चान.
तर त्या पुस्तकात सुद्धा त्या छोट्याशा 5 वर्षाच्या चिमुरडीच्या नजरेतून आपण संबंध शिक्षण व्यवस्था आणि तिथली समाज व्यवस्था बघत असतो. आणि आपल्याला असं वाटत राहतं, की अरे ही जी तोत्तोचांची शाळा आहे, ह्या अशा शाळा जर आपल्याकडे असतील तर. मग तिथून आपल्या एका थॉट प्रोसेसला सुरुवात होते. आणि प्लस या पुस्तकाचा दुसरा फायदा असा आहे, की अगदी आपण 5 वर्षाच्या मुलीच्या, 7 वर्षाच्या मुलीच्या नजरेतून सगळं विश्व बघत असतो. त्यामुळे आपल्याला दुसरा फायदा हा होतो, की आपल्याला त्या मुलीच्या नजरेतून ज्यावेळी आपण बघत असतो, त्यावेळी आपण अगदी तिचे ती छोटी-छोटी वाक्य, त्या मुलीचे छोटे-छोटे स्वप्न, तर आपण त्याला रिलेट होत जातो आणि आपल्याला ती 5-6 वर्षाच्या, 7 वर्षाच्या मुलीची भाषा सहज आकलन करता येते. एक तिसरं पुस्तक आहे, जे सुरुवातीच्या काळात आपण वाचायलाच हवं असं, ते म्हणजे वीणा गवाणकर नावाच्या लेखिका आहेत. त्यांनी लिहिलेलं "एक होता कार्व्हर" नावाचं पुस्तक. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर ह्या नावाचा एक अमेरिकेत संशोधक होता, कृष्णवर्णीय. तर त्याने त्याचं संशोधन करत असताना त्याने नेमकं काय-काय केलं? नेमकं कोणत्या-कोणत्या गोष्टींवरती संशोधन केलं? त्यांनी झाडांच्या किती प्रजाती शोधून काढल्या, संकर कसा केला, हायब्रिड आपण ज्याला म्हणतो. ते हायब्रिडायझेशन करून त्यांनी त्या झाडांची, वृक्षांची ती गुणवत्ता कशी वाढवली, रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवली, अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात त्याचं काय योगदान होतं, वगैरे, वगैरे खूप सारे प्रश्न. एक होता कार्व्हर हे पुस्तक. ते पुस्तकही तसंच अगदी सोपी भाषा. तुम्ही सुरुवातीच्या तुमच्या काळामध्ये हे पुस्तक सहज वाचू शकताय आणि तुम्हाला त्या पुस्तकाचं सहज आकलन होऊ शकतं. आता अ, आता हे झालं वाचलीच पाहिजेत अशा काही पुस्तकांविषयी. पण काही पुस्तकं अशी सुद्धा असतात, की ती म्हणजे एक तुम्हीच बघा, आता मी शेवट जाणारच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती. पण तत्पूर्वी तुम्ही कोणती पण रील काढता, Instagram सुरू करता, कोणती पण रील सुरू करता आणि तरी पण ती रील तुम्हाला ती तेवढीच लागू होते. तेवढीच तुम्हाला ती बघू वाटते. असं जर पुस्तकाच्या बाबतीत झालं तर, की तुम्ही कोणतं पण पुस्तकाचं पान उघडलं आणि कुठून पण वाचायला सुरुवात केलं आणि तरी पण ते पुस्तक तुम्हाला कळालं तर, हे किती इंटरेस्टिंग आहे बघा. कॉफी टेबल बुक ह्या प्रकारातलं ते पुस्तक आहे. वपुर झा नावाचं पुस्तक आहे. व.पु. काळे यांनी लिहिलेलं. व.पु. काळे हे शृंगार कथा आणि कादंबऱ्या लिहिणारे लेखक. पण आपण ज्या पुस्तकाविषयी बोलतोय ते वपुर झा म्हणजे फक्त सहज जाता-जाता वाचायचं पुस्तक. म्हणजे सहज कोणतंही पान काढा, वाचा, तुम्हाला ते आवडणार. त्यातला छोटासा एक विचार, तर तेही तुम्हाला आवडणार. तर वपुर झा. आता प्रत्येकाचा जॉनरा वेगळा-वेगळा असतो. मग आपला जॉनरा जसा आहे, त्या पद्धतीचं आपलं वाचन असलं पाहिजे. आता मी काही काही पुस्तकं अशी सांगतो बघा. तुमच्या म्हणजे कोणाच्याही वाचकाच्या दैनंदिन जीवनात ज्याचा उपयोग व्हावा अशी पुस्तकं. प्रेरणादायी प्रकारची आपण मोटिव्हेशनल पुस्तकं बरीच बघत असतो. बेस्ट सेलर फलानं. तर त्या बेस्ट सेलर प्रकारची किंवा प्रेरणादायी मोटिव्हेशनल पुस्तकांची मी एक छोटीशी यादी सांगतो 3-4 पुस्तकांची. ही तुम्हाला कशी आवडते का बघा. पावलो कोहिलो यांचं द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक. त्या पुस्तकामध्ये एका एका मुलाचा, एका तरुणाचा प्रवास आहे. तो त्याच्या स्वप्नांचा पाठलाग कसा करतो आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना तो किती देश ओलांडून जातो, किती संकट ओलांडून जातो आणि शेवटी त्याला त्याचं स्वप्न ते साकार करता येतं का? तर हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल, जाणून घ्यायचं असेल त्या तरुणाचा प्रवास, तर तुम्ही द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक वाचलं पाहिजे. थोडक्यात ह्या पुस्तकाचा सारांश म्हणजे आपल्याकडं एक ओम शांती ओम नावाचा एक मूव्ही आला होता. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, अर्जुन रामपाल वगैरे, श्रेयस तलपडे. तर त्या मूव्हीमध्ये एक डायलॉग होता शाहरुख खानचा, फेमस डायलॉग. तुम्हाला आता आठवत पण असेल, "अगर किसी चीज को तुम सच्चे दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की साजिश में लग जाती है." तर त्या तरुणाचं तसंच काहीसं स्वप्नावरती त्याच्या प्रेम आहे आणि तो त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी अक्षरशः जीवावरती खेळतो आणि कुठून कसा जातो, त्याचं काय होतं पुढं, त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करता येतं का? तर हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर द अल्केमिस्ट नावाचं पुस्तक आपल्याला वाचायला हवं. दुसरं तसंच एक महत्वाचं पुस्तक म्हणजे इकिगाई.
हेक्टर गार्सिया यांनी लिहिलेलं इकिगाई हे पुस्तक. हे जपानी तंत्रावरती, जपानी टेक्निक्स, जीवन जगतानाचे जपानी टेक्निक्स आहेत काही. तर ते जपानी टेक्निक्स हेक्टर गार्सिया यांची बरीच पुस्तकं आहेत. त्यांनीच एक जपानीज टेक्निक सांगितलेलं 8+8+8 म्हणजे 8 तास स्वतःसोबत घालवायचे. म्हणजे झोप, जेवण, प्रातर्विधी. तर ह्यासाठी 8 तास, 8 तास आपल्या समकक्ष व्यक्तींसोबत म्हणजे तुमचे आता वर्गमित्र असतील किंवा तुमचे मित्र, हे 8 तास तुम्ही त्यांच्यासोबत घालवायचे किंवा काम करायचं आणि उरलेले 8 तास जे आहेत, ते तुम्ही तुमच्यापेक्षा चांगल्या व्यक्तींसोबत घालवायचे. म्हणजे अशा दिवसाचे 24 तासांचा हिशोब. तर असं तत्वज्ञान सांगणारे हेक्टर गार्सिया आणि त्यांनी आपल्याला इकिगाई नावाचं एक पुस्तक लिहून दिलंय आणि इकिगाई पुस्तकाचा सारांश सांगायचा तर निरोगी आणि दीर्घायुषी जगायचं असेल तर काय करायचं, कसं जगायचं, तर ह्याचं सगळं तंत्र त्यांनी सांगितलेलं आहे. एक प्रेरणादायी प्रकारातलंच आणखीन एक पुस्तक म्हणजे द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक. म्हणजेच मराठीतून त्याचं भाषांतर आहे रोख जगण्याचे ठोक मार्ग. मार्क मॅन्सन नावाचे लेखक, अमेरिकन लेखक आहेत. तर त्या लेखकांनी हे लिहिलेलं पुस्तक. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बऱ्याचदा वी डोंट नो हाऊ टू से नो. आणि आपण बऱ्याचदा आपल्याला नाही म्हणायचं असताना सुद्धा हो म्हणून बसतो. म्हणजे काय होतं, तर आपल्याला ठराविक ते काम करायचं नसतं किंवा आपल्याला माहीत असतं, की आपला वेळ फुकट जाऊ शकतो आणि तरी पण नाही कसं म्हणायचं, असं म्हणून आपण त्या व्यक्तीला, त्या कामाला हो म्हणून बसतो आणि त्यानंतर आपलं होणारं अतोनात नुकसान. तर ह्याच्यावरती द आर्ट ऑफ सेइंग नो ह्या नावाचं सुद्धा एक पुस्तक आहे. पण रोग जगण्याचे ठोक मार्ग म्हणजे सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ फक नावाचं हे पुस्तक हे मार्क मेन्सन यांनी लिहिलेलं. हे सुद्धा पुस्तक सेल्फ हेल्प बुक आहे, मोटिवेशनल बुक आहे. तर ह्याचाही उपयोग होऊ शकतो. याच्या पुढचं मोटिवेशनल आणखीन एक पुस्तक म्हणजे हू मूव्ड माय चीज आणि त्याच्यासारखंच दुसरं पुस्तक म्हणजे रिच डॅड पुअर डॅड. ह्या दोन्ही तिन्ही पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे ही पुस्तकं ह्यांची परीक्षणं YouTubeवरती अवेलेबल आहेत. ही पुस्तकं सुद्धा फ्री तुमच्या ऑडिबल बुक्स, ऑडिओ बुक्स जे आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती फ्री अवेलेबल आहेत. तुम्ही प्रवासात वगैरे इयरफोन्स वापरून सुद्धा ते बुक्स ऐकू शकताय म्हणजे. पण मी तरी रेकमेंड नाही करणार. मला कधी पण हार्ड कॉपीजच वाचायला जास्त आवडतात. पॅपिलॉन नावाचं आणखीन एक हेनरी शॅरियर यांचं पुस्तक आहे. तेही पुस्तक तसंच त्याचा अनुवाद मराठी उपलब्ध आहे. रवींद्र गुर्जरांचं ते पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्या फुलपाखराची कथा सांगितलेली. तेही पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. मी ह्यातली जी पुस्तकं सांगतोय, ह्यातलं कोणतंही पुस्तक वाचून तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तो जर आला, कंटाळा आला, तुम्हाला बोर झालं, तुम्हाला नको नको वाटलं, तर त्याची पूर्ण जबाबदारी घ्यायला मी तयार आहे. कारण ही सगळी पुस्तकं जी मी सजेस्ट करतोय, ते मी व्यवस्थित वाचलेली, त्याची परीक्षणं मी केलेली आहेत. काही पुस्तकं अशी असतात, की ती पुस्तकं कमी आणि प्रोजेक्ट जास्त असतात. तर मी आता असे काही प्रोजेक्ट्स या ठिकाणी सांगतो. तर जी पुस्तक प्रोजेक्ट स्वरूपाची आहेत, त्या पुस्तकांविषयी सांगायचं तर युval नोआ हरारी नावाचे एक लेखक आहेत आणि त्यांनी एक पुस्तक त्रयी लिहिली. म्हणजे 3 पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यातलं पहिलं पुस्तक आणि हां, हे युval नोआ हरारी जे आहेत, हे नोबेल पारितोषिक विजेते आहेत. तर ह्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं ते म्हणजे द सेपियन्स. मराठी भाषांतर सुद्धा त्याच नावाने आहे, सेपियन्स नावाने. सेपियन्स पुस्तक म्हणजे मानव जातीचा अनोखा इतिहास. तर सेपियन्स पुस्तकात नेमकं काय आहे? सेपियन्स पुस्तकामध्ये बिग बँग पासून म्हणजे पृथ्वीवर सूर्यावरती जो महाविस्फोट झाला आणि त्या महाविस्फोटानंतर सूर्याचा एक कण बाजूला आला आणि तो सूर्याच्या भोवती फिरायला लागला. तो कण म्हणजे आपण ज्या पृथ्वीवर आज आहे ती पृथ्वी. तर ती पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरायला लागली, थंड झाली आणि त्या पृथ्वीवरती पाण्याचं अस्तित्व आले आणि त्यानंतर माणूस आणि इतर पहिल्यांदा सुरुवातीला तर एकपेशीय सजीव, त्यातून मग पाण्यातले सजीव, पाण्यातून बाहेर आल्यानंतर वृक्षवल्ली आणि त्यानंतर माणूस आणि इतर प्राण्यांसारखे इतर सजीव ह्यांची निर्मिती झाली. तर तिथपर्यंतचा तो इतिहास आहे. सेपियन्स हे पुस्तक.
सेपियन्स पुस्तकानंतर दुसरा भाग येतो त्याचा, तो म्हणजे होमो डेअस. आता युval नोआ हरारींचे मी 3 पुस्तकं सांगणार आहेत. पहिलं मी सांगितलंय सेपियन्स, दुसरं होमो डेअस. होमो डेअस म्हणजे आत्ताचे आपण जे माणसं आहोत, होमो सेपियन सेपियन, तर आपल्यापर्यंतचा तो प्रवास, उत्क्रांतीचा प्रवास. मग त्या प्रवासात नेमकं काय-काय झालं? आणि मग त्या प्रवासात आपण कुठपर्यंत आलो, कसं आलो इथपर्यंत आणि इथपर्यंत आल्यानंतर आपल्या इथल्या समस्या ज्या काही तयार झाल्यात, त्या समस्या फक्त सांगितल्या. त्याच्यावरच्या उपायांची चर्चा होमो डेसमध्ये केली नाही आणि त्या समस्यांवरची चर्चा मात्र त्यांनी म्हणजेच युval नोआ हरारी यांनी त्यांच्या 3ऱ्या पुस्तकामध्ये केली. आणि त्या 3ऱ्या पुस्तकात चर्चा करताना त्यांनी त्या पुस्तकाचं टायटलच असं दिलं, 21 लेसन्स फॉर 21st सेंच्युरी. म्हणजे 21व्या शतकासाठी 21 धडे. तर कोणते आहेत ते धडे? 21 लेसन्स फॉर 21st सेंच्युरी. तर युval नोआ हरारींच्या म्हणजे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. त्यांच्या असं लक्षात आलं, की 21व्या शतकातल्या माणसाचे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे आता आपले प्रश्न काय आहेत बघा. आता आपल्याला कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. म्हणजे आता आपण जर बघितलं, आता आपण सुद्धा ह्या मीटिंगमध्ये आहे. पण आपल्यापैकी कित्येक जणांना मोबाईलचे नोटिफिकेशन्स येत असतील, कोणतरी बोलवत असेल, काही भाजीचा वास येत असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याला बऱ्याच आपल्याला गोष्टी आहेत ज्या स्वतःकडे खेचत असतात. मग अशा वेळी आपल्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे लक्ष केंद्रित करण्याचा. आणि मग हे लक्ष केंद्रित न होणं ही आपल्या समोरची मोठी समस्या आहे. फिअर ऑफ मिसिंग आउट, FOMO, फोमो म्हणलं जातं. तर ही फोमो ही एक आपल्या समोरची मोठी समस्या आहे. आपल्याला असं वाटतं, की मी जर 2-3 तास Instagram नाही बघितलं, तर माझ्याकडून कुठली तरी न्यूज किंवा कुठलातरी अपडेट घ्यायचा राहील आणि मी जगाच्या स्पर्धेत पाठीमागं पडेन. तर हे जे वाटणं आहे, हे फिअर ऑफ मिसिंग आउट आहे. हा 21व्या शतकातल्या व्यक्तीसमोरचा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर मग त्यांना असं कळतंय युval नोआ हरारींना, की अशा प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स काय? म्हणजे माझ्यासमोर मी 21व्या शतकातला माणूस, माझ्यासमोर माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, मला मनःशांती लाभत नाहीये, मला कोणतीही एखादी गोष्ट करायची असेल, तर त्या गोष्टीमधून तितकंसं समाधान मिळत नाहीये. म्हणजे आपले पूर्वज जर सकाळी कामाला जायचे रानात, दिवसभर काम करायचे, संध्याकाळी अंधार पडण्यापूर्वी घरात यायचे, शांत असायचे, काही बोलायचे नाहीत. शांतपणे त्यांचे जेवण करायचे, झोपायचे. सामान्यपणे ते समाधानी आयुष्य जगत होते. मग आपल्याकडे सगळं असताना सुद्धा आपण इतके असमाधानी का आहोत? आणि जरी असमाधानी नसलो, तरी सुद्धा आपण असंतुष्ट का आहे? तर मग ह्या प्रश्नांची उत्तरं युval नोआ हरारी यांनी 21 लेसन्स फॉर 21st सेंच्युरी या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आता त्यांनी सांगितलेले उपाय कोणते? खरं तर ते उपाय इंटरेस्टिंग आहेत. त्यातला मी एकच उपाय तुमच्याशी फक्त शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला त्या पुस्तकाच्या अ, अ, वर्थनेसचा आणि गर्थचा अंदाज यावा. तर त्यामध्ये त्यांनी एक सांगितलेला उपाय असा आहे, ते म्हणतात की मेडिटेशन. आजचा माणूस क्षणस्थ नाहीये. क्षणस्थ म्हणजे ह्या क्षणामध्ये जगत नाहीये. आज आपण पुढच्या कुठल्यातरी भविष्याची काळजी करत बसतोय किंवा आपण पाठीमागची कुठलीतरी घटना घेऊन त्याच्यावरती विचार करत बसतोय. पण आपण आजच्या क्षणात जगत नाहीये. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी मेडिटेशनचं टेक्निक सांगितलं. आता मी मुद्दाम असं म्हटलं, की हे इतकं चमत्कारिक आहे, कारण मेडिटेशनचं टेक्निक आपल्या संस्कृतीमध्ये तर पहिल्यापासूनच आहे. म्हणजे हिंदू संस्कृती असं म्हणून जरी विचार केला, तर ह्या ध्यानधारणेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंवा अगदी ह्यात इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकात जे ग्रंथ लिहिले गेले, त्यात ध्यानधारणा ह्याविषयी हिंदू ग्रंथांमध्ये भरपूर लिहिलेलं आहे. हिंदू ग्रंथांच्या पूर्वी सुद्धा बुद्धिस्ट कल्चरमध्ये विपस्सना नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे बघा आपल्याकडची बरीच जण 10 दिवस कुठल्यातरी विपश्यना केंद्रात जातात आणि विपश्यना 10 दिवस तिथं मोबाईल नाही वापरायचा, तिथलंच खायचं, तिथंच राहायचं वगैरे. अशा पद्धतीनं आयुष्य जगतात 10 दिवसाचं आणि 10 दिवसानंतर ते आल्यानंतर ज्यावेळी ते माघारी येतात माणसं, त्यावेळी ती खरोखर शांत झालेले असतात, संयमी झालेले असतात. इतका सगळा त्यांच्यात बदल झालेला असतो. तर मग युval नोआ आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या सुद्धा पूर्वी जैन तत्वज्ञानाने त्याच्यावरती विचार केलेला आहे, की शांत राहण्याची कला आत्मसात करणे.
जैन तत्वज्ञानात विपश्यना किंवा ध्यान ह्या अर्थाचे शब्द म्हणजे हे शब्द जरी येत नसले तरी त्या अर्थाचं विवेचन मात्र जैन तत्वज्ञानात मोठ्या प्रमाणात येते. तर हे युval नोव्हा हरारी मी जे म्हणालो, की प्रोजेक्ट म्हणून आपण ह्या गोष्टींकडे बघणं. असाच एक दुसरा प्रोजेक्ट आहे तो म्हणजे अ, रावसाहेब कसबेंनी जी एक पुस्तक द्वयी लिहिली, ती सुद्धा तशीच. अ, आपले आपले विचार विश्व नावाचं एक तसंच शिराळकरांचं पुस्तक आहे. ती सुद्धा तसंच. अ, मानव आणि धर्मचिंतन रावसाहेब कसबेंचं, तेही पुस्तक त्याच प्रकाराचं. ॲटलास श्रग्ड ह्या नावाची एक आयर्न रँड यांनी लिहिलेली कादंबरी. मोठी कादंबरी, ती सुद्धा प्रोजेक्ट स्वरूपाची कादंबरी. ज्यांना निसर्ग, पर्यावरण, निसर्ग कथा, प्राण्या-पक्ष्यांच्या कथा अशा ज्यांना आवडतात किंवा प्राण्यांविषयी, पक्ष्यांविषयी जाणून घ्यायचंय. प्राणीकोश, पक्षीकोश, वृक्षकोश. कोश म्हणजे त्या पुस्तकामध्ये सगळ्याच वृक्षांची माहिती असणं. थोडी-थोडी माहिती असते, पण सगळ्या वृक्षांची माहिती असते. तर त्याला वृक्षकोश म्हणायचं. पक्षीकोशही तसाच. तर सोलापूरचे मारुती चितमपल्ली नावाचे एक लेखक होऊन गेले. तर ते आत्ताच काही दिवसांपूर्वीच त्यांचं देहावसान झालं. तर ते मारुती चितमपल्ली. त्यांनी ह्या सगळ्या निसर्गावरची जी काही पुस्तकं लिहिली, प्राण्यांवरची, पक्ष्यांवरची ज्या काही कथा लिहिल्यात, सगळीच्या सगळी पुस्तकं निसर्गप्रेमी व्यक्तींनी 100% वाचायला पाहिजेत, अशीच आहेत ती पुस्तकं. काही जणांना जर तत्वज्ञानात रस असेल, तर तत्वज्ञानाची पुस्तकं ही सुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रकारची आहेत. म्हणजे फलटणचेच एक तत्वज्ञ प्राचार्य शिवाजीराव भोसले. तर त्यांची पुस्तकं, त्यांचं स्वामी विवेकानंदांवरची पुस्तकं आहेत, त्यांची तत्वज्ञानावरची पुस्तकं आहेत, त्यांची जीवनबोधावरची पुस्तकं आहेत. तर ही पुस्तकं सगळी इंटरेस्टिंग आहेत. मी एका आता वेगळ्या प्रकाराविषयी, वेगळ्या प्रकारच्या पुस्तकांविषयी तुमच्याशी बोलणार आहे. ती म्हणजे कविता. तर कवितांविषयी बोलायचं म्हणजे कोणाच्या कविता आपण वाचाव्यात, कोण आपले कवी आहेत. तर हे जाणून घेणं हाच खरं म्हणजे खूप मोठा प्रवास तोच असतो, की माझा कवी कोण आहे? तर एका कवीविषयी मी इथं ओळख करून देतो, ज्याला तुम्ही सगळे ओळखता. मला गॅरंटी आहे, की आपल्यापैकी प्रत्येकाने त्या कवीचं नाव ऐकलेलं, वाचलेलं किंवा त्या कुठं ना कुठेतरी तुमचा संबंध आलेला असेल. नागराज बाबूराव मंजुळे. तुम्ही ऐकलंय का नागराज मंजुळे माहिती आहे तुम्हाला माणूस? ठीक आहे. थम्स अप वगैरे भरपूर यायला लागलेत. म्हणजे नागराज मंजुळेचं नाव सगळ्यांना माहिती आहे. तर मग ते नागराज मंजुळे. तुम्ही सैराट पिक्चर बघितलाय, आपण फॅन्ड्री पिक्चर बघितलाय. चांगले मूव्हीज त्यांनी काढले. त्यांचं नाव नागराज पोपटराव मंजुळे आहे. बरोबर आहे ना ही तर गोष्ट? हां. मग नागराज पोपटराव मंजुळे हे त्यांचं नाव असताना मी नागराज बाबूराव मंजुळे का म्हणतोय? आणि ते 2 वेगळे व्यक्ती नाही, ते समान व्यक्ती आहेत. मग हे असं कसं काय? तर उन्हाच्या कटाविरुद्ध नावाचं एक कविता संग्रह आहे आणि तो कविता संग्रह नागराज बाबूराव मंजुळेंनी लिहिलाय. आता नागराज मंजुळे यांचे जन्मदाते पिता म्हणजे जन्म देणारे वडील हे वेगळे आणि पालन करणारे वडील वेगळे. तर मग नागराज मंजुळेंनी त्यांच्या पालनकर्त्या वडिलांचं सुद्धा नाव लावलं आणि जन्मदात्या वडिलांचं सुद्धा नाव लावलं. पालनकर्त्या वडिलांचं नाव त्यांचं जे काही मूव्हीज आणि हे आहेत तिथं आणि जन्मदात्या वडिलांचं नाव लेखन जिथं त्यांनी केलंय तिथं. तर त्यांचं उन्हाच्या कटाविरुद्ध नावाचं कविता संग्रह आहे. इंटरेस्टिंग कविता संग्रह आहे. त्यातलीच एक ओळ अशी आहे, की जर माझ्या हाती नसती लेखणी, तर असती कुऱ्हाड, तलवार किंवा कुंचला. पण कशानेही मी उपसतच राहिलो असतो, अतोनात कोलाहल मनातला. म्हणजे माझ्या हातात बघा, कवीचं हेच श्रेष्ठत्व असतं, की काहीही जरी तुम्ही त्या व्यक्तीकडे दिलं, तरी सुद्धा ती व्यक्ती त्याच्या मनातला कोलाहल, त्याच्या मनातली जी काही घालमेल आहे, तीच बाहेर काढणार. तर हे नागराज बाबूराव मंजुळे. दुसरे असेच भन्नाट कवी, ते म्हणजे नामदेव ढसाळ. गोलपिठा त्यांचा सगळ्यांना माहीत असेल. रणकी पुनव त्यांची फेमस कविता, लोकशाही हे कोणत्या गाढविणीचं नाव आहे.
तर किंवा अण्णाभाऊ साठे हे सुद्धा तसेच एक शाहीर, कवी आणि लेखक सुद्धा फकीरा त्यांचं पुस्तक. आपण त्या पुस्तकाविषयी पण बोलू नंतर. तर नामदेव ढसाळांविषयी मी थोडक्यात सांगतो. गोलपिठा नावाचं त्यांचं ते जे पुस्तक आहे, जे कविता संग्रह आहे, तो 100% सगळ्यांनी वाचला पाहिजे असाच कविता संग्रह आहे. त्यातले इतके त्यातले शब्द इतके चपखल तिथं बसतात, की आपल्याला अक्षरशः असं वाटत नाही, की ह्या कवीनं कुठेतरी व्हल्गर बोलण्याचा प्रयत्न केलाय. उलट त्या ठिकाणी तीच गोष्ट योग्य ठरते. नामदेव ढसाळांचं गोलपिठा हे 100% वाचण्यासारखंच कविता संग्रह आहे. नामदेव ढसाळांच्याच पत्नी म्हणजे मल्लिका अमर शेख. मल्लिका अमर शेख यांनी मला उद्ध्वस्त व्हायचंय ह्या नावाचं आत्मचरित्र लिहिलं. आणि नामदेव ढसाळांची जी चळवळ एका बाजूला आणि ह्या मल्लिका अमर शेख यांचं हे चरित्र एका बाजूला. ज्यावेळी आपण ह्या अशा पुस्तकांच्या आणि त्या पुस्तकातून त्या माणसांच्या विश्वात जातो, त्यावेळी खरोखर आपल्याला एक नवीनच विश्व उलगडलेलं दिसून येतं. प्रफुल्ल शिलेदार यांचं पायी चालणार नावाचा आणखीन एक कविता संग्रह. एक इंटरेस्टिंग गोष्ट मी फक्त सांगतो. वामनदादा कर्डक नावाचे एक कवी आहेत. त्यांनी त्यांच्या हयातीत फक्त बाबासाहेब आंबेडकरांवरती गाणी लिहिली आणि बाबासाहेब आंबेडकरांवर गाणी लिहिली आणि बाबासाहेब आंबेडकरांचंच 6 डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण चालू असतानाच त्यांचा त्यांचा शेवट पण झाला. तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांवरती कविता लिहून ती व्यक्ती वामनदादा कर्डक ही व्यक्ती महान झाली. तुम्ही वामनदादा कर्डकांच्या कोणत्याही कविता वाचा. तुम्हाला त्या नक्कीच अपील करणाऱ्या वाटतील. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे रे? आणि सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे रे? म्हणजे ही कविता फक्त सामाजिक दुभंग नाही दाखवत, तर आर्थिक दुभंग पण दाखवते, की हे जे टाटा बिर्ला आहेत, हे आमचाच तर वाटा घेऊन टाटा बिर्ला झालेत. हे असेच नाहीत झालेले. तर हे कळण्यासाठी आपल्याला मुळातनं ती पुस्तकं वाचायला लागतील. मी अ, काही पुस्तकं अशी सुद्धा मी वाचलेली आहेत. म्हणजे सगळ्यांनीच वाचायला पाहिजेत. ती म्हणजे आता आपला आत्ताचा जो काळ आहे, हाच आहे भांडवलशाहीचा. भारत हा भांडवलशाही लोकशाही राष्ट्र आहे. आपण त्या राष्ट्रात राहतोय. तर मग आपल्याला भांडवलशाहीबद्दल सुद्धा थोडीफार माहिती पाहिजे. एक गुरदास नुलकर त्यांचं नाव. त्यांचं पुस्तक आहे अनर्थशास्त्र आणि त्याचबरोबर आपले अतुल देऊळगावकर ह्यांची सुद्धा पर्यावरणावरती आणि इकॉनॉमीवरती ह्याच्यावरती भाष्य करणारी बरीच पुस्तकं आहेत. तर ती सुद्धा पुस्तकं म्हणजे ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते ना, ह्या नावाचं एक पुस्तक आहे अतुल देऊळगावकरांचं. तर ते सुद्धा पुस्तक तसंच वाचनीय आहे. अच्युत गोडबोलेंचं अनर्थ नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. अगदी 30-35 पानांचं पुस्तक असेल. पण तेही पुस्तक आपल्याला मत बनवण्यासाठी, मत तयार करण्यासाठी बेस्ट पुस्तक आहे. मी एक 5च मिनिटात माझं शेवट करतो. मी असं म्हणालो, की आपलं आत्ताचं जगच भांडवलवादी आहे. तर मग आपल्याला पैशाशी, इकॉनॉमीशी रिलेटेड पण काही पुस्तकं मी सांगितली पाहिजेत तिथं. त्यातलंच एक पुस्तक म्हणजे पैशाचे मानसशास्त्र. मॉर्गन हाउजेलचं पैशाचे मानसशास्त्र नावाचं पुस्तक. गोष्ट पैशा पाण्याची ह्या नावाचं प्रफुल्ल वानखेडे यांचं पुस्तक. ही काही पुस्तकं मी आज तुमच्याशी शेअर केली. तुम्हाला ह्या व्यतिरिक्त दलित साहित्य जर वाचायचं असेल, तर तराळ अंतराळ, आमचं जिनं, बलुत ह्यासारखी काही पुस्तकं आहेत. तर ही सगळीच पुस्तकं इंटरेस्टिंग आहेत. काही पुस्तकं ही अभिजात प्रकारचे असतात. अभिजात म्हणजे अ, जराशी अवघड, पण ती वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं बघा काही पुस्तकं वाचल्यानंतर, की "अरे, मी किती भारी पुस्तक वाचलं" किंवा "किती चांगलं पुस्तक होतं हे." तर अशी काही पुस्तकं मी सांगतो तुम्हाला. जॉर्ज ऑरवेल नावाचे एक लेखक आहेत. त्यांचं 1984 नावाचं पुस्तक. 1948 ला त्यांनी पुस्तक लिहिलं आणि 1984 ला जग कसं असेल, असं इमॅजिन करून त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. तर 1984 ह्या नावाचं जॉर्ज ऑरवेल यांचं पुस्तक. जॉर्ज ऑरवेल यांचंच ॲनिमल फार्म नावाचं पुस्तक. आता ॲनिमल फार्ममध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळी कम्युनिस्ट सत्तेत येतील, तर काय होईल? असं इमॅजिन करून ते लिहिलेलं पुस्तक आहे.
प्रवीण दशरथ बांदेकरांनी उजव्या सोंडेच्या बाहुल्या नावाचं एक पुस्तक लिहिलंय. ते सुद्धा असंच इंटरेस्टिंग आहे. आणि अल्बेर काम्यू नावाचा एक लेखक आहे. त्याने आउटसाइडर हे पुस्तक लिहिलेलं आहे. काही पुस्तकं मी मगाशी सांगत होतो, की वाचलीच पाहिजेत अशी काही पुस्तकं आहेत. मला वाटतं आपल्याकडे एक लिस्ट आली, ही चांगली लिस्ट आली. अ, अ, आपण सगळ्यांनी नंतर मेसेजेस इन कॉल मेसेजेस आहेत, त्यामध्ये जावा आणि त्या लिस्टचा फोटो घ्या. तर ती अल्बेर काम्यूची आउटसाइडर ही जी कादंबरी आहे, ही सुद्धा तशीच वाचनीय आहे. शेवटी जाता मी एका महत्त्वाच्या गोष्टीवरती 2 मिनिटात फक्त माझं मत व्यक्त करतो. ते म्हणजे हाऊ टू विन ओव्हर एआय. मी जर वाचायला बसलो, तर मला काहीतरी Instagramचे रीलचं नोटिफिकेशन येतं किंवा मला WhatsAppचं नोटिफिकेशन येतं किंवा मला कुठलातरी ईमेल येतो आणि माझं लक्ष तिकडे जातं. मग मी ह्याच्यावरती कसं काम करू? तर ह्याच्यावरती जर तुम्हाला काम करायचं असेल, तर एकदम सोपं ते म्हणजे अ, ध्रुव राठी नावाचा एक यूट्यूबर आहे. त्याने असं सांगितलेलं आणि मला ते तंतोतंत पटलेलं आहे, की "यू कान्ट विन ओव्हर एआय." तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हरवू शकत नाही. आणि मग तुम्ही जर हरवू शकत नाही, तर तुम्ही लढत बसायचं का? माझ्या मनाची तयारी करतो आणि मी मोबाईल ह्या उजव्या बाजूला ठेवतो, डाव्या बाजूला ठेवतो आणि मी समोर पुस्तक घेऊन बसतो. असं चालेल का? तर नाही. तुम्ही सरळ मोबाईल दुसऱ्या रूममध्ये ठेवा. तुम्ही मोबाईल सायलेंट करा. ह्याच पद्धतीचे उपाय करायला लागतील, तरच आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे जास्तीत जास्त चांगल्या पुस्तकांपर्यंत जाता येईल. आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर विजय मिळवायचा नाही, कारण आपण मिळवू शकत नाही. लाखो जणांचा अभ्यास करून, करोडो जणांचा अभ्यास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनलेलं आहे. उगाच त्याला हरवायला, त्याच्याशी भांडायला अजिबात जायचं नाही. त्याला सरळ बाजूला ठेवायचं आणि आपण आपली पुस्तकं वेगळ्या रूममध्ये वाचायला घ्यायची. ॲज सिंपल ॲज दॅट. उगाच मनाचा ताबा वगैरे ह्या असल्या फुकाच्या गप्पा मारण्यात अर्थ नाही. मला वाटतंय मी माझं विवेचन इथं थांबवतो आणि आपल्याकडे 1-2 प्रश्न आलेले आहेत ते घेऊया आणि मी यापुढची सूत्र वैष्णवीच्या